शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणी धोडींची गाडी गुजरातच्या भिलाडमधील बंद दगडखाणीत असल्याची माहिती समोर आली आहे। पालघर पोलिसांचं पथक भिलाडमधील दगडखाण भागात दाखल झालंय। अशोक धोडींची गाडी पाण्याबाहेर काढली जाणार आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी हुसेन खान यांच्याकडून। हुसेन, अपडेट काय आहे संपूर्ण गाडी प्रकरणी? श्रुती, जे शिवसेना शिंदे गटाचे जे पदाधिकारी होते अशोक धोडी हे मागील 12 दिवसापासून ते बेपत्ता होते। मात्र तपासात निष्पन्न झाले की जे आहे धोडी यांचं अपहरण करण्यात आलं आहे। त्यानंतर पोलिसांनी आपले चक्र फिरवले आणि मागील जे 12 दिवसापासून जे तपास सुरू होता आणि सध्या आता ही जी अशोक धोडी आहे त्यांची कार जी आहे आणि कारमध्ये ते स्वतः असल्याची अशी शक्यता वर्तवली जात आहे। आणि ही जी गाडी आहे ती ब्रिझा कार होती, ते गुजरातमधील भिलाड जवळील सरीग्राम मालाफिया येथे एका बंद दगडखाणीत असल्याची माहिती समोर येत आहे। तर या ठिकाणी पालघर पोलीस पथक जे घटनास्थळी दाखल झालेलं आहे, तर पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील ही स्वतः घटनास्थळी आहेत। तर काहीच वेळात ही जी गाडी आणि जे अशोक धोडी आहे यांची जी आहे त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र अशोक धोडी यांचा हा घातपात झाल्याची जी गाडीतच मृत्यू असण्याची शक्यता अशी वर्तवली जात आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर जिथपर्यंत ही बॉडी बाहेर निघत नाही तिथपर्यंत ही बॉडी त्यांचीच आहे का नाही हे पण तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। श्रुती, नक्कीच थोड्याच वेळात आता ही पाण्यातली गाडी बाहेर काढली जाणार आहे। बंद दगडखाणीत गुजरातमधल्या भिलाडमधल्या बंद दगडखाणीत अशोक धोडींची गाडी आढळलेली आहे। थोड्याच वेळात ही गाडी पाण्याबाहेर काढली जाणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।